त्यावेळेस आपल्याला वाईट वाटत होतं ना, लेकरू आपलं तिथे चक्कर येऊन पडलं म्हणून वाईट वाटत होतं खूप, मनाला कसं तरी झालं आज सकाळी व्हिडिओ बघितल्यानंतर. त्या आंदोलनामध्ये पुष्प विद्यार्थी सामील झाले होते, त्यांना सुद्धा मारहाण करण्यात आली, लाठीचार्ज केला गेला, रक्तबंबाळ झाले होते विद्यार्थी, तेव्हा त्याबद्दल आपण काय बोलतो? नाही, खूप वाईट वाटलं ना, एवढं वाईट वाटलं ना, तेवढा लाठीचार्ज सरकारने करायलाच नव्हता पाहिजे. एवढा लाठीचार्ज मारतच नसतात ना, इतकं मारत असतात का ढोरासारखं लेकरांना मारलं. कोणीतरी विचार असं कोणीही चांगलं म्हणणार नाही की हे का मारलं ह्या लेकरा, त्यांनी काही चोऱ्या केल्या का कुठं काय, जे वाईट काम करतं त्याला सुद्धा लोक मारत नाही तेवढे पोलीस लोक, आणि चांगल्या विद्यार्थ्यांना मारलं ना त्यांनी. ते विद्यार्थ्यांना मारलं हे फार त्यांची चुकी झाली सरकारची, त्यांनी मारायला नव्हतं पाहिजेत विद्यार्थ्यांना. सोनम वांचुकांना सुद्धा तसंच सोडलेलं आणि आता अभिजित तितके तुमचे जो मुलगा आहे, तो सुद्धा तिथं आहे. तुम्हाला काळजी आहे? हा, वाटतं काळजी का? वाटतेच ना. आता सरांना न काही कोणाला न सांगता तसं उचलून नेलं. कदाचित उद्या याच्या सोबत जर सरकारने काय केलं तर आम्ही काय करणार आहे, तुम्ही सांगा ना. आम्ही काय करणार आहे? सरकारचं आता काही सांगू शकतो का? एवढ्या गर्दीमध्ये एवढ्या मुलांना लाठीचार्ज करून डोकं फोडलं, मग सांगताच येत नाही ना, केव्हा काय करेल तर सांगताच येणार नाही. तुमच्या मते योग्य होतं का लाठी? नाही नाही, योग्य नव्हता लाठीचार्ज, हा योग्यच नव्हता. त्यांनी काय तर लेकरांना तिथं येऊन काय त्यांनी कोणीतरी एक जण बाहेर येऊन बोलायला पाहिजे होतं, आज नाही उद्या आम्ही तुमचा काय तर सॉल्व्ह करू, पण लाठीचार्ज करायला नव्हता पाहिजे. चुकीचं केला त्यांनी, लाठीचार्ज लेकरांवर करायलाच नव्हता पाहिजे. ते काय दुसरं यांचं काही मागायला गेले होते का? काहीच नाही, विद्यार्थ्यांसाठी पैसे मागत होते ते काय, आणि राजीनामा द्या एवढंच होतं त्यांचं म्हणणं, तरी दुसरं काय होतं? काहीच म्हणणं नव्हतं ना लेकरांचं. राजीनाम्यासाठी एवढं म्हणजे डिमांड करावं लागत आहे, सरकार का बरं ऐकत नाही? त्यांना कमीपणा वाटत असेल ना, राजीनामा दिला म्हणजे कमीपणा होता असं त्यांच्या मनात येत असेल ना. पण जरी आता 29 मध्ये लोक हा विचार करतीलच ना, की बाबा सरकार एवढं असून आडमुटपणा करते, तर 29 मध्ये ज्यांच्या हे लक्षात लाठीचार्ज आला ते आता विचारपूर्वकच हे करतील, मतदान करतील ना त्यांना. हा. काल तो चक्कर येत होता. त्यावेळेस कसं वाटलं, आणि जेव्हा ते बातम्या येत होत्या, व्हिडिओ येत होते, तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं? तुमच्या नाही मनात काय सुरू होतं? नाही, माझ्या मनात धडकी भरली होती. काल मला सकाळपासून धडधड होत होतं. मी मोबाईल वगैरे काहीच घेतला नाही. आज एकदम डेअरिंग करून मोबाईल हातामध्ये घेतला. नाही तर मी काल घेतलाच नाही. ह्या सर्व मैत्रिणी येऊन बसलेल्या होत्या. माझं मन असं त्यांच्यात पण लागत नव्हतं बोलण्यात वगैरे, की काय बोलावं काय नाही. मला सगळं मन त्याच्याकडे होतं, काय होतंय आणि काय नाही. त्याच्या सगळं मन तिकडे दिल्लीकडेच लागलेलं होतं माझं. मला रात्री ही झोप नव्हती, काल सकाळीही नव्हती. अगदी टेन्शन मध्ये आलेलं होतं, लेकराचं काय होतंय काय नाही म्हणून. काय आता हे आंदोलनवाले काय करतात काही नाही, सरकार यांच्या विरोधात काय घेतं. आणि शेवटी जे नको होतं ते झालंच ना, लाठीचार्ज सुरू केलाच ना यांनी. तो नको करायला पाहिजे होता सरकारने. मला तर धडकी तीच वाटली होती, कारण मनोज जरांगेच्या यांच्या इथे झालेलं होतं ना, त्याच्यामुळे मनात धडकी होती की आंदोलन केल्यानंतर हे लोक असे मारहाण लाठीचार्ज करतात. मला एक ते मनामध्ये वाटत होतं की तिथे तसा लाठीचार्ज झाला, इथं देवानी करून होऊ देऊ नये. माझ्या मनात तेच होतं, काल दिवसभर तेच चाललेलं होतं. पण हे खाली आल्यावर सांगायला लागले, काकू तिकडं लाठीचार्ज वगैरे झाला. म्हटलं मला काही सांगू नका, म्हटलं मी तर अजिबात काही हे नाही करणार म्हटलं. म्हणून मी आज सकाळी मध्ये बघायला लागले, आज हिंमत करून मोबाईल बघायला लागले. नाही तर मी काल दिवसभर मोबाईल बघितला नाही. त्याच्याच पप्पानी काही बघितलं वाटतं, तर कालपासून त्यांची तब्येत बिघडली. अभिजित सोबत इतर सुद्धा मुले स्ट्राईकवर होती. दुसऱ्या मुलांना मारलं गेलं. ज्या लोकांनी मारलं त्यांना सुद्धा मुलं मारली. हो, मग आज काय नाही, मारायला नव्हतं पाहिजेत ना यांनी. आता त्यांच्या आई वडिलांना किती काळजी वाटणार आहे, ते लेकरं 25 दिवसापासून आज तिथं उपोषणला होतं, त्यांच्यावर यांनी असा लाठीचार्ज केला, हा योग्य नाही केला ना त्यांनी. लाठीचार्ज करायलाच नव्हता पाहिजे. ते खूप मोठी त्यांची चूक झाली ही, आणि ती चूक त्यांना येईलच त्यांच्या लक्षामध्ये, आज ना उद्या कधीतरी येईलच यांची. एक तर त्या सरांना उचललं ती चूक केली, कालचा लाठीचार्ज केला ती एक चूक केली. अभिजितला काय सांगू इच्छिता, काही मेसेज देऊ इच्छिता? अभिजितला काही नाही, वळा आता जसा आहे तसा खंबीर उभा राहा. एक तर आता त्याला मागं घेता येत नाही काही नाही, त्याच्यामुळे ज्या आल्या संकटाला तोंड देऊन आता उभा राहा बाबा. देव तुझ्या तेवढी शक्ती देव सगळं काही करायसारखं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.